नमस्कार सगळ्यांना, रामकृष्ण हरी. तर बघा इकडे व्यवहार चालू आहे आमचा, कड्याचा पैसा देवाणघेवाण म्हणजे टाकलेली कड्याचं. आता उद्या यात्रा आहे आमच्या आसरडू, त्याच्यामुळं पैसा लागणार आहे, त्याच्यामुळं पैसे घ्यायला तर रिंग टाकली आणि निघालो होता. तर म्हणलं आधी पैसे घ्या, त्याच्यामुळं पैसे घ्यायला चालू होतं. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपली व्हिडिओ तुम्हाला अशीच बघायला मिळतील. चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत दाखवतो कशी टाकली ती रिंग आम्ही. झाडी बघा इकडे चालू फोन पे टाका म्हणा त्यांना. चार टाकतो म्हणले होते ते. हाय दादा पैसे ते चार टाकतो म्हणलंय बालू, त्याला फोन पे टाक म्हणा रेंज आली. आता हे 3 हे सराचं एक 4 आणि 1000 सगळ्याची पण असते 5 माझ्यापाशी. हां आणि कालचे 200 ही झाली 5200 होते आणि 1000 द्यायला होते त्याला फोनवर. चार टाकतो म्हणलं होतं ना. हां पण आता हे मी दिलेत ना 3 ते झालं हो. 10 पाहिजे सांगितले आम्ही. हां पण आता त्यांना म्हणलं होतं त्याच्याजवळ असले तर देईल, नसले तर काय आपले जी खरं आहे ते बोलायला. चार टाकतो म्हणले होते ते, पण रेंज नाही म्हणाली. हो ना, पण त्यानं दिले तर टाकतो म्हणला असेल ना. ते रात्री नाही आहेत म्हणले. बरोबर नंबर सांगा त्याला. त्याच्यातले मग त्याला तर बघा इकडं रिंग भरली बघा आम्ही, झाले सगळं. आणि होतीच्या यात्रेमुळे सगळे बघूनच आणले. पैशाची देवाणघेवाण होती. थोडंसं म्हणलं आता यात्रेला पण लागतील म्हणून दादाकडून घेतली त्या कड्या विहिरीवाल्या मालकाकडून. तर बघू शकता इकडं आता उद्याच्याला गोलाकारमध्ये दिसणार तुम्हाला आपली रिंग कडं भरल्यानंतर. आता खाली बुडाचं आज भरलं सगळं. तर जाळी पॅक करून त्यावर सळ्या, त्याला बारके सळ्या लावून व्यवस्थित बांधून पत्रेवरी घेऊन हे करायचं. ते बघा हे डीपसाठी जागा करून ठेवली. आज माल थोडासा शिल्लक होता, त्याच्यामुळं सगळं वाटाई करून घेतला, जेणेकरून आम्हाला उद्याच्याला व्यवस्थित असं माल टाकता येईल. आणि बघू शकता विहिरीला पाणी पण आहे थोडंफार आणि व्यवस्थित असं. आता उद्याच्याला गोलाकारमध्ये दिसते बघा मस्तपैकी. आणि 2 जागेवर डीप मारला होता, कारण व्यवस्थित असं दोन्ही पण भरता येते त्याच्यामुळं. तर मित्रांनो कडं भरलं सगळं झालं. आता आलो शेतामध्ये आपल्या, आणि शनिवार असल्यामुळं आमच्या अडसचा बाजार असतोय. मग बापू गेले तर थोडंसं माळ होतं ते घेऊन, आणि आपल्याला बदलायचं पिंकलर तर आहे ते काढायला तिकडं घेवडा. तर बघू शकता इकडं आपलं आता हे पिंकलर इथं हे का हे टाकलेलं आहे इकडं. तर आता हे पलटी मारून तिकडल्या साईडला टाकून घ्यायचं. तर ही गहू बघा आपला. तर गहू कसा आला ती सांगा. थोडंसं पाणी कमी पडलं बरं का, परंतु व्यवस्थित असा आला आहे, निसून पडला आहे आता. तर 1-2 अजून पाण्यावर क्लिअर होईल. तर खूप मस्त असा गहू आलेला आहे. आणि आता ह्यावेळेस थोडंसं जरा पाणी बसलं आहे म्हणायचं चांगलं. तर इथून मागं तर पाणी एवढं बरोबर नव्हतं. तर बघू शकता आता कसं असं गहू दिसायला लागला. तरी पण ठुशा पोचल्यावर नंतर पुन्हा दिसणार भारी अजून. तर आता हे पिंकलर आपल्याली दुसरीकडं म्हणजेच इथंच ह्याच रानामध्ये पण पलकडल्या साईडला टाकायचे. तर काकऱ्या आपण पिंकलर टाकून घ्यायचं. तर आता पिंकलर बदलीत आणि इकडे आपल्याली व्हिडिओ काढता येणार नाही, कारण आपल्याला एक नळी न्यावं लागणार आहे. आणि 2-2 नळ्या न्यायला 2 माणसं लागतील, त्याच्यामुळे एक नळी न्यावं लागणार आहे आपल्याला. तर आहे ती तिकडे काढायत म्हणून म्हणलं माझी मी बदली 2-3 घंटे आहे टाईम लाईटला. तर 4ला येत असते लाईट दुपारच्या. तर चला मग आता काय घेतो बदलून. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट करून नक्की कळवत जा. तर हे गहू एवढाच आहे आमचा, दरवर्षी लय मोठा असतोय, तर आमचा एवढाच आहे. तर व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट करा, आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आपली व्हिडिओ आवडत असतील तर. आणि अजून तुम्हाला कसे कसे व्हिडिओ पाहिजेत ते आपल्याला कमेंट करून नक्की कळवत जा, म्हणजे आपल्याला त्याच्याविषयी काढायचे. तर जास्ती तर आता विहीर खोदायलेली हे करायलेलीच व्हिडिओ येणार आहेत. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी.